म्हणजे काय हे लोकशाही आहे. त्यांना काही विरोध करायचं असेल, जे काही करायचं असेल लोकशाही मार्गाने करा, माझं काहीही हे नाही आहे. पण हे चिक्कल फिक्कल आणणार आहे, हे हे आम्ही सहन करणार नाही आहे. यायचं असेल, बोलायचं असेल की कोणत्या आधारावर ते बोलत आहे की मी बिनबुडावाचा हे करत आहे, मी सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहे. तुम्ही चर्चा करण्यासाठी या ना उसकेंद्र. पण हे दादागिरी करणार असेल तर मी माझ्या वतीनेही तुम्हाला उत्तर देऊ. म्हणजे असं हे नाही चालणार. काल तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला होता, काही धमक्या येत आहेत आणि आता अशा पद्धतीनं लोक चालून येत आहेत तुमच्या घरावर. नाही, ठीक आहे ना, येऊ दे ना, माझा काही आक्षेप नाही आहे. त्यांनी यावं माझ्याकडे, त्यांनी प्रश्न विचारा की त्यांच्या मनामध्ये काय आहे, कोणत्या आधारावर ते बोलत आहे की मी बिनबुडावाचा आरोप करत आहे. म्हणजे एका अर्थाने तुमच्यावरही हे बोट दाखवत आहे, तुम्ही ही बातमी दाखवलेली आहे, न्यूजपेपरनेही केली. बिनबुडावाचे असले असते तर कोणीही छापली नसती, कोणीही दाखवली नसती. त्याच्यामध्ये सत्यता आहे म्हणून हे आम्ही सगळं केलेलं आहे. आणि आंदोलन ज्यांच्या घराच्या समोर करायला पाहिजे ते ना करता ते माझ्या घराच्या समोर करत आहे. आणि खऱ्या अर्थाने हे जे लोक माझ्याकडे येणार असेल ना, ते खऱ्या अर्थाने वडापाव विकणारे असेल. ते आपल्या नेत्याच्या मागे जिंदाबाद मुर्दाबाद करून आयुष्यात काही केलं नाही, फक्त जिंदाबाद मुर्दाबाद करून आपल्या नेत्याला कशा खुश करता येईल. आणि आज ते स्वतः काय करत आहे, ते वडापाव विकणारे लोक आहे. आणि त्यांचे जे मालक आहे ते धन्ना सेठ 72वा मंजला बिल्डिंगमध्ये आलिशान लाईफ हे जगत आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेत, आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. ठीक आहे, नाही जसं तर तसं ठीक आहे, त्यांची भावना असेल. पण मी त्यांनाही रिक्वेस्ट करतो की आपण कोणत्याही आंदोलन आपण केलेलं नाही आहे. आपण जेव्हा आंदोलन करू आम्ही मोठ्या ताकदीने करू ना उसमें. पण ठीक आहे, जसं त्यांचे चाहते आहे, आमचेही काहीतरी थोडे मोठे चाहते आहे आमचे, त्यांना कळालं असेल तर बहुतेक ते आले असेल. आता पोलीस अधिकारी पोलिसांचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय सांगितलं? नाही, त्यांचं फक्त एकच विनंती आहे की ठीक आहे, त्यांना आम्ही येऊ देणार. आणि तुम्ही बोललं, चर्चा केली तर ठीक आहे. उसके मी पण त्यांना सांगितलं की मला काही हरकत नाही, त्यांना येऊ द्या, जितकं यायचे आहे. चांगल्या भाषेत बोला, मी तुम्हाला उत्तर देईल. पण हे शेण आणि किचड फिचड आणलं तर त्याचा मी सहन करणार नाही. अशा प्रकारच्या मुद्द्यावरून आता दंडुकेशाहीवर हा येतोय, आता प्रवास सुरू होतोय असं वाटतं. तुम्ही बघा, काल जेव्हा मी MIDC ऑफिसमध्ये गेलो होतो फक्त चर्चा करण्यासाठी, त्यांना रितसर फोन करून की मी येत आहे, माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहे, त्याच्या बाबतीत चर्चा करायची आहे, मला माझी जी शंका आहे त्याचा खुलासा घ्यायचा आहे. मी गेल्यानंतर ते MIDCच्या गेटच्या समोर इतके पोलीस बंदोबस्त, का मी जाऊ शकत नाही का, मी चर्चा करू शकत नाही का? आणि कुणाला असं वाटत असेल की इम्तियाज जलील खोटं बोलत आहे तर त्यांनी पुरावासहित आणा डॉक्युमेंट्स. आणि जे मंत्रीच्या बाबतीत मी बोलतो ते मंत्री सिरियाच्या बाबतीत बोलतो, इस्रायल